is anything and everything. नमस्कार मित्रांनो, पुनश्च आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कोणत्याही संकटात आपल्याला सर्वप्रथम आठवण येते ती आईची आणि नकळत हात जोडून आपण आईची संकटातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना करतो. अशीच सर्वांवर कायम कृपा करणारी दयाळू कृपाळू आई म्हणजे नाशिक जवळच्या वणीची सप्तशृंगी माता. 548 पायऱ्यावर गेल्यावर डोंगराच्या कपारीत 8 फूट उंचीची शेंदूर चर्चित रक्तवर्णी अशा महामाया श्री सप्तशृंग आईचे भक्तांना दर्शन घडते. श्री भगवतीला 18 हात असून तिला अष्टादश देवी असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये 3 आयुध धारण केलेली आहे. श्री भगवतीची मूर्ती 8 फूट उंचीची असल्याने देवीला 11 वार साडी व चोळीला 3 वार खण लागतात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज अंगावर घालण्यात येतात. श्री भगवतीची निकाल पूजा करण्यात येते. पहाटेची काकड आरती 5:30 वाजता, त्यानंतर 7 ते 9 पंचामृत महापूजा व आरती, महानैवेद्य आरती दुपारी 12 वाजता, सांज आरती सायंकाळी 7 वाजता. नाशिकच्या उत्तरेस 65 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे 4600 फूट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे. येथील निसर्ग सौंदर्य व भक्तीने भारावलेलं वातावरण भाविक व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. सप्तशृंग गडाच्या पूर्वेला असलेला मार्कंडेय डोंगर, गडाच्या दक्षिणेला असलेले गणेश मंदिर व सतीचा कडा, आजूबाजूला बारमाही पाण्याने तुडूंब भरलेली धरणे ही आकर्षण होय. या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी नाशिक येथून नांदुरी या गावी येऊन सप्तशृंगगडावर येता येते. गुजरात राज्यातून येणाऱ्या भाविकांना सापुतारा, कनाशी, अभोणा मार्गे सप्तशृंगगडावर येता येते. रस्ता रुंद झाल्याने महामंडळाच्या बसेस देखील थेट गडावर येऊ लागल्या आहेत. पूर्वी दक्षाने बृहस्पती सव नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञाला भगवान शंकर यांना बोलाविता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसतानाही गेली. यज्ञात शिवाला आविर्भाव दिला गेला नाही, त्यामुळे सतीने यज्ञात उडी घेतली. शंकरजींना हे कळाल्यानंतर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर हातात घेऊन श्री शंकर निलोकात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. हे तुकडे 51 ठिकाणी पडले. हीच 51 शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली. महाराष्ट्रात शक्तीचे 3.5 शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहूरची महाकाली आणि सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी होय. परंतु आदिशक्तीचे मूळ स्थान सप्तशृंगी हेच होय. ओंकारातील मकार पूर्ण रूप होऊन सप्तशृंग गडावर स्थिरावला म्हणून हेच मूळ रूप आणि हीच आदिमाया. 18 हातांची ही महिषासुरमर्दिनी, ही श्री महालक्ष्मी देवी, हीच महाकाली, महासरस्वती होय. निगुणात्मक स्वरूपात आद्य स्वयंभू शक्तपीठ म्हणून श्री सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो. श्री सप्तशृंग निवासिनीचे श्रेष्ठत्व स्पष्ट करणारे अनेक पौराणिक कथांतून तसेच विविध ग्रंथातून आढळतात. या ग्रंथांचा आधार घेऊन देवीच्या अलौकिक कर्तृत्वाचे, महतीचे विविध पैलू सहज स्पष्ट होतात. वैदिक युगातच ईश्वराच्या परमतत्वाची मातृरूपाने उपासना करण्याची पद्धत प्रचलित झालेली होती. वेदात मातृब्रह्माचा स्पष्ट परिचय करून दिला आहे. त्या काळी उपासनेत असलेल्या अनेक देवतांवरून यांची स्पष्ट कल्पना येते. वेदामधील देवीसुतात आद्यशक्ती देवी भगवतीचे स्वरूप आणि महात्म्य यांचे वर्णन आहे. सुतात देवी स्वमुखाने सांगते की ब्राह्म स्वरूपात भूतलावावर मीच वावरत आहे. रुद्र, वसु आणि आदित्य व इतर विश्व देवांच्या स्वरूपात माझाच संचार आहे. मित्र, वरुण, इंद्र, अग्नी, अश्विनी कुमार यांना मीच धारण करते. मीच जगत कल्याणासाठी दैत्यांचा आणि आसुर वृत्तीचा नाश करते. माझ्या निस्सीम भक्तांना मनोवांछित भोग व मोक्ष मी उपलब्ध करून देते. प्राणी मात्रांचा अभुद्य व विश्व कल्याण हे सर्व माझ्याच कृपेवर अवलंबून आहे. यम कामयेत तमुग्न कृणोमित ब्रह्माण तमिषिंत सुमेधाम. जे जे भक्त मला आवडतात त्यांना प्रत्यक्ष ब्रह्मा, प्रज्ञावान शी बनविते. कृष्ण यजुर्वेदांतर्गत तैत्तरीय अरण्यकामध्ये अजहज्जननीचे स्वरूप वर्णन केले आहे. तामग्नी वर्मा तपसा ज्वलंती, वैरोचनी कर्मफलेषु जुष्टा. जिचा वर्ण अग्निस्मान आहे, तपः सामर्थ्याने दिव्य व दाहक अशा तेजाने तळपत आहे, जी स्वयंप्रकाशमान आहे, ऐहिक वा पारलौकिक प्राप्तीसाठी साधक जिची उपासना करतात, जी संसार सागरातून परतीराला नेण्यास समर्थ आहे, जी अखिल प्राणिमात्रांचे रक्षण करण्यास समर्थ आहे, अशा त्या आदिशक्तीला माझा नमस्कार असो. आईची आख्यायिका. चिक्षूर, चामर, उद्ग्र, महाहनु, असिलोमा बाष्कळ, परिवारित, विडाल इत्यादी राक्षस सेनापती व हजारो हत्ती घोडे आणि कोटी कोटी राक्षस सैन्य देवीशी लढण्यात गुंतले.
देवी अंबिका त्या दैत्यांशी लढता लढता जे सुस्कारे सोडत होती त्यामुळे अनेक गण निर्माण होऊन तेही देवीला युद्धात मदत करून राक्षस सैन्याचा संहार करू लागले। त्यानंतर देवीने केलेल्या प्रचंड घंटानादामुळे अनेक राक्षस मूर्छित होऊन पडले। निशूल, गदा, शक्ती, तलवार, मूसळ, बाण यांचा श्नू सैन्यावर मारा केल्याने राक्षसाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले। काहींना जखमा झाल्याने ते रक्त ओकत पडले। तिकडे देवीचे वाहन सिंह हा राक्षस सैन्यात गर्जना करीत वणव्याप्रमाणे संचार करू लागला। राक्षस सैन्यात रक्ताच्या नद्या वाहू लागल्या तर या सैन्याचा संहार करण्यासाठी देवी सज्ज झाली होती। अग्नी जशी लाकडे, गवत यांच्या प्रचंड ढिगांचा नाश करतो त्याप्रमाणे अंबिका राक्षस सैन्याचा संहार करत होती। धड तुटलेली राक्षसांची शरीरे काही वेळ लढत होती। राक्षस सैन्याचा प्रचंड संहार पाहून चिक्षूर हा दैत्य सेनापती अंबिकेशी युद्ध करण्यास सरसावला, परंतु देवीने त्याचे धनुष्य तोडून टाकले। इतकेच नव्हे तर त्याचा रथही नष्ट केला। तेव्हा सर्व शक्ती एकवटून बाहूंवर तलवारीचा वार केला, परंतु ती तलवार मोडून पडली। चिक्षुराने शूल फेकला तेव्हा देवीने स्वतःच्या शूलाने त्या चिक्षुराचे व शूलाचे तुकडे केले। मग चामर हा दैत्य पुढे आला। त्याने फेकलेल्या शक्तीला देवीने आपल्या हुंकारानेच निस्तेज केले। नंतर देवीच्या सिंहाने गर्जना केली। त्याने आकाशात उड्डाण करून खाली येताना आपल्या पंजानेच चामराचे शिर धडावेगळे केले। त्यानंतर देवीने उग्र, उग्रवीर्य, महाहून, उग्रमूर्ख, बिडाल, दुर्धर, दुर्मुख या राक्षसांना ठार मारले। तेव्हा चिडलेल्या महिषासुराने रेड्याचे रूप घेतले व तो देवीच्या गणावर चालून आला। शिंगे, खूर, शेपटी, सुस्कारा तोंडाचा प्रहार अशा मुसंडीने त्याने देवी सैन्याची दाणादाण उडविण्यास सुरुवात केली, परंतु देवीने पाश टाकून रेड्याला बांधले। तेव्हा त्याने सिंह, खड्गधारी पुरुष व त्यानंतर हत्ती ही रूपे भराभर घेतली। शेवटी रेड्याचे रूप घेऊन धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला। तो गर्जना करू लागला। युद्धस्वरूप पाहून त्याचा समाचार घेण्याचा देवीने निश्चय केला। देवी अधिक क्रोधाविष्ट झाली। लाल डोळे झालेली देवी हसू लागली। अरे मूर्खा, तुझा सर्वनाश जवळ आला आहे असे म्हणाली। तेव्हा रेड्याचे रूप सोडून राक्षस पुन्हा लढू लागला। ते पाहताच देवीने राक्षसाचे शिर त्वरित धडावेगळे केले आणि देवांची बाजू राखली। राक्षस सैन्याचा प्रचंड पराभव केला। राक्षस सैन्य पराभूत होताच सर्व देव विजय उन्मादात मग्न झाले। विजयामुळे आनंदित होऊन देवांनी जयघोष केला। उद्योस्तु, उद्योस्तु। महापराक्रमी उन्मत्त झालेल्या महिषासूर व राक्षस सैन्याचा पूर्णपणे नाश झाल्यामुळे सर्व देवांनी रणचंडिकेची स्तुती केली। सप्तष्टी अध्याय 10 प्रमाणे महिषासूर वधानंतर देवीने महादैत्य शंभू यांचा वध केल्यावर इंद्रादी देवांनी देवीची स्तुती केली। जगन्माता, विश्वेश्वरी, सर्व जगाचे तू रक्षण करणारी आहेस। हे दुर्गा देवी, सर्व भयांपासून आमचे निवारण कर। हे भद्रकाली, सर्व असुरांचा संहार करणारा आणि अग्निज्वालेप्रमाणे भयानक दिसणारा तुझा त्रिशूळ आमचे सदैव रक्षण करो। ज्या घंटेच्या भयंकर आवाजामुळे अखिल विश्वाचा थरकाप होतो आणि दैत्यांचे तेज नष्ट पावते, ती तुझी घंटा आमचे रक्षण करो। देवी चंडिके, तुझ्या हाती सुशोभित खड्ग आहे आणि ते असुरांच्या रक्ताने माखलेले असल्याने आमचे रक्षण करण्यास समर्थ आहे। हे आदिशक्ती, तू प्रसन्न झालीस म्हणजे आमचे सर्व रोग नष्ट होतील। तुला जे कोणी शरण येतील त्यांना विपत्ती कधी येणारच नाही असा आमचा विश्वास आहे। देवी अंबिके, आपल्या अचिंत्य स्वरूपाचा नाना स्वरूपाचा तू आविष्कार करून देशातील धर्मद्रोह्यांचा संहार करीत आहेस। जेथे जेथे दृष्ट बुद्धीचे दैत्य, महाभयंकर विषारी सर्प, लुटारूंची सेना अथवा दावान आहे, तेथे तेथे तू प्रकट होऊन भक्तांचे रक्षण करतेस। देवी, खरोखरच सर्व विश्वाचे पालन करून तू विश्वेश्वरी हे नाव सार्थ केले आहेस। भगवान विश्वनाथांनाही तू वंदनीय आहेस। हे रणचंडिके माते, आज ज्याप्रमाणे तू दैत्य संहार करून आमचे रक्षण केलेस तसेच यापुढेही सदैव करीत राहावे। सर्व जगातील पाप व पापवासना तू नष्ट कर, तसेच उत्पाद व रोगराई यांच्यापासून रक्षण कर। हे देवी, तुझ्या मस्तकावर किरीट आहे, हातामध्ये महावज्र आहे, तुझ्या सहस्त्रनेत्रातून तेज पसरत आहे। वृत्रासुराचा नाश करणारी देवता तूच होय। संकटसमयी तू भयंकर रूप धारण करून, विकट गर्जना करून दैत्याच्या महासेनेचाही नाश करतेस। तुझ्या दाढा विक्राळ आहे, दैत्यांच्या मुंडक्यांची माळ सदैव गळ्यात असणे तुला आवडते। अशी उग्रस्वरूपा चामुंडा नारायणी, तुला आमचा नमस्कार असो। सप्तशृंग निवासिनी भगवती ही ज्ञानदेवांची कुलस्वामिनी होती। त्यांच्या कुळात तिची उपासना कुलदेवीच्या स्वरूपात पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती, परंतु ज्ञानदेवांनी कुलसंकल्पनेचा विस्तार विश्वाला व्यापून ठरण्या इतका केल्यामुळे त्यांची कुलस्वामिनी ही विश्वव्यापिनी आणि विश्वमोहिनी जगदंबा बनली।
ज्ञानदेवांनी आपल्या घराला दगडविटाच्या 4 भिंतीत सीमित न करता ज्याप्रमाणे हे विश्रवची माझे घर जसा पैसाचा प्रसाद निवासासाठी निवडला, त्याप्रमाणेच त्यांनी आपले कुलही रक्तमांसाच्या नातेसंबंधापुरते मर्यादित न करता साऱ्या भूतमायाशी जिव्हाळ्याची जवळीक केली. कुलसंकल्पनेच्या लौकिक धारणा उराशी बाळगणाऱ्या समकालीन समाजाने जरी त्यांना अकुलित ठरविले तरी त्यांनी अकुल शिवाशीच एकरूपता प्राप्त केली असल्यामुळे त्यांची कुलदेवी ही अभिन्नतेनेच त्यांच्या ठायी नांदत राहिली. कुल आणि अकुल या कौलंतांच्या मध्यकालीन शाक्तानिक संप्रदायाच्या पारिभाषिक संज्ञा आहे. कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. कु ही पृथ्वीवाचक संज्ञा आहे. त्या संज्ञेला हा स्वार्थक प्रत्यय लागून कुल शब्द बनला आहे. या संप्रदायात कुल आणि अकुल यांचे सामस्य हे इप्सित असते आणि ते वामाचाराने साधे केले जाते. हा संप्रदाय मत्स्येंद्रनाथांनी कामरूपात अर्धन्यंबकमठिका नामक केंद्रात प्रवर्तित केला होता आणि ही अर्धन्यंबकमठिका ज्या न्यंबकमठिकेची शाखा म्हणून स्थापन झाली होती ती महाराष्ट्रात न्यंबकक्षेयात गाजत होती. ज्ञानदेवापर्यंत वाहत आलेली परमबोधाची गौतमी गंगा ही न्यंबकक्षेयातील ब्रह्मगिरीवरच उगम पावलेली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी तर्फे विश्वस्त मंडळी दरवर्षी सप्तशृंगी मातेला साडी, खण, नारळाची ओटी आणतात. या पूजा विधीच्या माध्यमातून कुलस्वामिनीचं देण देण्या करताना संत ज्ञानेश्वर उपस्थित असल्याचा अनुभव येतो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अखंडित सुरू आहे. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे संत ज्ञानेश्वरांच्या समाधी मुखोट्याकरिता पैठणी किंवा शालू पाठविण्यात येते. ज्या प्रकारे पुत्र ज्ञानेश्वर कुलस्वामिनी मातेकरिता सुहासिनी बाण घेऊन येतात, त्या प्रकारे आईही या पैठणीच्या माध्यमातून पुत्र ज्ञानेश्वरांच्या भेटीला जावी या उद्देशाने सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने ही परंपरा सुरू केली आहे. शिवालय तीर्थाजवळ एक हेमाडपंथी मंदिर आहे. जवळच एक मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर एक लाकडी खांबाची जागा आहे. येथे पूर्वी मल्लखांब होता, आता नाही. मल्लखांबाचे मूळस्थान हेच आहे. मल्लविद्येचे गुरु बाळंभट्ट दादा देवधर यांना मारुती रायाने या विद्येचे धडे दिले व तेथून मल्लखांब विद्या सुरू झाल्याचे उदाहरणे सापडतात. मल्लविद्येचे गुरु बाळंभट्ट दादा देवधर यांना माकडाच्या रूपात मारुती रायाने या विद्येचे धडे दिले व तेथून मल्लखांब विद्या सुरू झाल्याचे उदाहरणे सापडतात. या विषयाचा संदर्भ व्यायाम कोशातील मल्लखांब या खेळाबद्दलच्या इतिहासात सापडतो. महाराष्ट्रात पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जाई. प्रतिपदेच्या दिवशी पेशवे सरकार घट स्थापना करून अंबेची स्थापना करीत. त्याप्रसंगी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि यमाई देवी यांचे पूजन होत असे. त्याप्रसंगी जमलेले नागरिक देवीचा उदो उदो बोलून जय जयकार करीत असत. मित्रांनो, सप्तशृंगी माता ही स्वयंभू मानली जाते. मंदिर एका डोंगरावर असून ते 7 डोंगराच्या शिखरांनी वेढलेले आहे, म्हणून सप्तशृंगी माताना स्वयंभू शक्तिपीठापैकी एक, दयाळू, भक्तांच्या नवसाला पावणारी अशी ही सप्तशृंगी माता. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की नमूद करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. निरोपाची वेळ झाली. आनंदी, निरोगी, स्वस्थ राहा. भेटूयात लवकरच.